ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचे या बुलेटिनमध्ये स्वागत। यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे। खरं तर नसलेल्या विहिरींचं अनुदान लाटणं, त्याचबरोबर मेलेल्या माणसांवरती धान्य लुटणं असे अनेक प्रकार आपण आजवर पाहिलेले असतील। मात्र आता औरंगाबादमध्ये गाळातूनही लोकांनी पैसा लुटलेला आहे। काय घडतंय औरंगाबादमध्ये पाहूयात। औरंगाबादमध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं, आणि त्यासाठी लागणाऱ्या मुरुमच्या नावाखाली टाकला जातोय तो चक्क तलावातला गाळ। मुख्यमंत्र्यांची संकल्पना असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारला काही दिवसांपूर्वीच इथं सुरुवात झाली होती। धरणामध्ये अधिक पाणी साठावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली। अधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी इथला हा जो गाळ आहे हा काढण्याचा शुभारंभ केला, नारळ फोडला। अधिकारी या तलावाच्या बाहेर गेले, लगेच इथल्या गुत्तेदारानं गाळ म्हणून इथला मुरुम उपसायला सुरुवात केली। खरं तर हा गाळ सटाण्यातल्या गावकऱ्यांच्या शेतीत मुरायला हवा होता, पण पैसा मुरवण्याच्या हव्यासा पोटी कंत्राटदारानं गाळाचाच रस्ता बनवल्याचा दावा होतोय। गाळ काऊन नाही नेत तुम्ही शेतकरी लोक? आम्हाला नेऊनच नाही देत तर काय? नेऊन देत नाहीत? नाही। काय म्हणतात? नेऊन सरकारी। ना शेतकऱ्यांना गाळ मिळाला, ना रस्त्याचं काम पक्क झालं। मिळाला तो फक्त कंत्राटदाराला मलिदा। मुरुम काढणे हा बेसिकली गौण खनिज मध्ये जे नियम दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आहे की जोपर्यंत मायनिंग प्लान अप्रूव्ह होत नाही, जोपर्यंत तुम्हाला काही याचा अधिकार भेटत नाही, तुम्ही मुरुम काढू शकत नाही। त्याच्या जिल्हास्तरीय समितीने मान्यता देण्याचे अधिकार आहे, पण याची चौकशी एसडीओ मार्फत मी करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जो दोषी व्यक्ती असेल त्याच्यावर कडक कारवाई मी करतो। त्याच्यावर फाईन पासून त्यांच्यावर जेवढे शक्य असेल सर्व कारवाई मी करतो आहे। आता या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मधले हे गाळयुक्त रस्ते पाहून कुठल्या परदेशी कंपन्या इथं गुंतवणूक करतील? कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।